शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील एका एकरातील कांदा पावसात भिजला। एकंदरीतच या ठिकाणी आसमानी संकटामुळे शेतकरी बांधवांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि नुकसान होताना दिसत आहे आणि होत आहे। त्या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट आहे। संपूर्ण बातमी शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा अपडेट जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसऱ्याला बेल आयकॉन म्हणजे नसू नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। स्क्रीन शकता एका एकरातील कांदा पावसात भिजला। अवकाळी पावसाने मोठे आर्थिक नुकसान केले आहे। उन्हाळी पिकासह भाजीपाला पिकाचेही नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। दरम्यान मंगळवार 27 रोजी झालेल्या पावसाचा मुंडमायवाडी येथील शेतकऱ्यांचा 1 एकर कांदा पावसात भिजल्याने त्यांचे 1.5 ते 2 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। निसर्ग कधी दगा देईल याचा नियम नाही। मागील 20 दिवसापासून अवकाळी पावसाने जिल्ह्यातील हैदोस घातला आहे। या पावसाने उन्हाळी पिकासह भाजीपाला आंबा केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील सुद्धा केलेले आहे। त्यामुळे शेतकरी सध्या पूर्ण हतबल झालेला आहे। मंगळवारी आर्वी तालुक्यातील वादळ वारा आणि विजेच्या कडाक्यासह पावसाची जोरदार हजेरी लावली। यात शेतकरी दिगंबर लोढे या ठिकाणी 1 एकरातील कांदा पावसात भिजलाय। दिगंबर लोढे यांनी मुंडमायवाडी शिवारात 1 एकर शेती आहे। त्यांचे जानेवारी महिन्यात कांद्याची लागवड केली होती आणि यासाठी त्यांना 40 ते 45 हजार रुपयाचा खर्च सुद्धा देखील आला। कांदा तयार झाला, कांदा शेतातच जमा करण्यात आला, पण घरी नेण्याआधी पावसाने घात केला। यात त्यांनी 2 लाखाचे नुकसान झाले। शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दिगंबर लोढे यांनी केली आहे। जी काही महत्त्वाची अपडेट असतात, घडामोडी असतात, जे तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचल्या असतात। धन्यवाद मित्रांनो। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटू माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय। जे महाराष्ट्र ज्येष्ठ सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा। तर भेटू आपण तोपर्यंत।